एकूण जिओलॉजिकल ऍक्टिव्हिटीज किंवा भूवैज्ञानिक भूगर्भामध्ये चाललेल्या ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत का, त्याचा आपल्याला काळजी करण्याची गरज आहे का, इज इट अ कन्सर्न फॉर दी फ्युचर, जे भूगर्भामध्ये आता चाललंय ह्याच्यावरती संशोधन आणि विचार करण्याची गरज आहे का. नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईडचे सगळे ढग हे खाली उतरले असते दिल्लीच्या भागामध्ये तर दिल्लीच्या एकूण आता असलेल्या हवेच्या परिस्थितीमध्ये प्रचंड बिघाड झाला असता, पण तसं आत्ता तरी आपल्याला झालेलं पाहायला मिळत नाही. त्याचं एक खूप महत्त्वाचं कारण आहे की आत्ता दिल्लीमध्ये किंवा एकूणच आपल्या भारतामध्ये आता हिवाळा सुरू आहे. जमिनीवर घडलं म्हणून त्याचा वातावरणावर परिणाम झालाच आणि वातावरणात घडलं म्हणून त्याचा थेट माणसाच्या एकूण आर्थिक परिस्थितीवरती सुद्धा परिणाम होताना आपल्याला दिसतोय. म्हणून आपल्यासाठी ही महत्त्वाची आहे. त्याचा इम्पॅक्ट दिल्लीवरती आपल्याला पाहायला मिळाला आणि तो इम्पॅक्ट होता की हे सगळेच्या सगळे नॉर्थ इंडिया म्हणजे उत्तर भारतावरती पोहोचलेले होते आणि त्यामुळे हे घडतंय कुठे नीट लक्षात घ्या, हे घडतंय 14 किलोमीटरवरती. भूगर्भातली तर ऍक्टिव्हिटी थांबलेली नाही, ती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि एकीकडे तुम्हाला भूकंप लहरी मात्र तुलनेने कमी झालेल्या दिसत आहेत. याचा अर्थ की भूकंप लहरींच्या माध्यमातून ती बाहेर पडत नाहीये, पण सडनली आता ती ज्वालामुखींच्या माध्यमातून मात्र मोठ्या प्रमाणात बाहेर पडू शकते आणि त्याचाच एक प्रकार किंवा त्याचंच एक रूपांतर आपण म्हणू शकतो ते म्हणजे आत्ताचा हायली गुबी इथून बाहेर पडलेला आक्रमक पद्धतीने बाहेर पडलेला व्होल्कॅनो. नोव्हेंबर 2025 जगाच्या पाठीवर गाजला तो म्हणजे ज्वालामुखीच्या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या उद्रेकांमुळे. सगळ्यात पहिलं 9 नोव्हेंबरला झालेला हवाई मधला हा ज्वालामुखीचा उद्रेक जो प्रशांत महासागराच्या पॅसिफिक समुद्राच्या मध्यभागी घडलेल्या या हवाई बेटांवरती आपल्याला दिसतो. असा दुसरा नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेला 19 नोव्हेंबरचा तो म्हणजे माउंट सुमेरू या नावाने ज्याला आपण ओळखतो, इंडोनेशियामधला हा ज्वालामुखी फुटला, उफाळला आणि जगाच्या पाठीवर ज्वालामुखीच्या उद्रेकाबद्दल भरपूर बोलायला सुरुवात केली. पण यानंतरचा जो तिसरा नोव्हेंबर 2025 मधलाच इव्हेंट घडला तो म्हणजे 23 नोव्हेंबरला घडलेली ही घटना हायली गुबी नावाचा आफ्रिकेमधल्या इथिओपिया नावाच्या देशामधला हा व्होल्कॅनो ज्वालामुखी प्रचंड उद्रेक मोठा झाला. अगदी ह्याची धुळीची लोट अगदी वरती 14 किलोमीटर पर्यंत वर फेकले गेले आणि याचा परिणाम नुसता आफ्रिकेपुरता मर्यादित राहिला असं नाही तर जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशांपर्यंत हा पोहोचला. म्हणजेच एखाद्या प्रादेशिक ठिकाणी घडलेली ही घटना ही भौगोलिक घटना संपूर्ण जगावरती कशा प्रकारे काम करतीये किंवा कशा प्रकारे परिणाम करतीये याचा एक पुरावाच याच्यात आपल्याला पाहायला मिळाला. आणि म्हणून आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असलेला हा तिसरा व्होल्कॅनो ज्याला आपण म्हटलो हायली गुबी व्होल्कॅनो किंवा ज्वालामुखी त्याचा उद्रेक जो घडला 23 नोव्हेंबर 2025 ला. हा व्होल्कॅनो जो इरप्ट झालेला आपल्याला दिसतोय इथिओपियाच्या अफार रिजन मधला. मी पुढे दाखवणारच आहे की इथिओपियाच्या अफार रिजन मध्ये कुठे आपल्याला ते लोकेशन आहे हे पण बघायचंच आहे. पण हा किती वर्षांनंतर इरप्ट झाला तर एकूण 12,000 वर्षांनंतर आपल्याला हा उफाळून आलेला दिसतोय, याचा उद्रेक झालेला दिसतोय. आता पुढचं सगळ्यात महत्वाचं ह्याचं म्हणजे की अफार रिजन मधला हा शिल्ड व्होल्कॅनो म्हणून पाहिला जातोय. माहिती आधी पाहूयात आपण आणि परत पुढे त्याचं आपण एक्सप्लेनेशन पण बघणारच आहोत. शिल्ड व्होल्कॅनो आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये उफाळले गेलेले सगळे ह्याचे धुळीचे लोट हे 14 किलोमीटर उंचीपर्यंत म्हणजे अगदी सितांबरापर्यंत स्ट्रॅटोस्फिअर पर्यंत पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळाले. साधारणपणे 45,000 फीट इतक्या उंचीपर्यंत हे पाहायला आपल्याला मिळाले आणि हा सगळ्यात महत्वाचा इव्हेंट मानला गेला. मी आधी म्हटलं तसं तुम्हाला की प्रादेशिक एखाद्या रिजनल जागेवरती घडलेली घटना एकूण जगावरती कशा प्रकारे परिणाम करतीये तर हे असे सल्फर डायऑक्साईडचे हे ढग आपल्याला अगदी भारतापासून पुढे जगाच्या वेगवेगळ्या ठिकाणापर्यंत पोहोचलेले दिसले. त्यामुळे हा आपल्यासाठी महत्वाचा ठरला. आता पाहूयात की हा हायली गुबी व्होल्कॅनो हा जगाच्या पाठीवर ज्या इथिओपिया देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आफ्रिकेमध्ये त्याचा नकाशा मी तुम्हाला आता इथे दाखवतेय. इथे तुम्हाला इथिओपिया हा देश दिसतोय, पलीकडे इंडियन ओशन म्हणजे हिंदी महासागराचा हा भाग, इकडे गल्फ ऑफ एडन आणि तांबडा समुद्र. तुम्हाला बहुधा लक्षात येत असेल की बरोबर कुठल्या ठिकाणी हा ज्वालामुखी हा व्होल्कॅनो बसलेला आहे तर इथिओपिया हा देश, इथिओपियाची राजधानी तुम्हाला इथे पाहायला मिळते आणि त्याच्या उत्तरेकडे साधारणपणे या भागामध्ये तुम्हाला हा व्होल्कॅनो हा ज्वालामुखी बसलेला पाहायला मिळतो आहे. आता पुढचा आपला प्रश्न होता याच्यातला की ह्याचं इरप्शन किंवा ह्याचा जे उद्रेक झालेला आहे तो किमान 12,000 वर्षांनंतर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. बघा व्होल्कॅनोचे इरप्शन्स किंवा ज्वालामुखीचे जे उद्रेक होतात यानुसार ते किती काळाने उद्रेक होतात यानुसार त्याचे
वर्गीकरण केलेलं असतं, त्याचं क्लासिफिकेशन केलेलं असतं. आणि यानुसार ज्वालामुखीचे 3 प्रकार पाडले जातात. त्यातला सगळ्यात पहिला प्रकार असतो त्याला आपण म्हणतो जिवंत किंवा जागृत ज्वालामुखी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ऍक्टिव्ह व्हॉल्कॅनो. दुसरा प्रकार आपण त्याचा पाहतो, त्याला म्हणतात निद्रिस्त किंवा सुप्त ज्वालामुखी, त्यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो डॉर्मंट व्हॉल्कॅनो. आणि तिसरा प्रकार आपण त्याचा पाहतो, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो मृत ज्वालामुखी, आणि त्यालाच एक्सटिंक्ट व्हॉल्कॅनो या नावाने ओळखलेलं असतं. आपण जर यांच्या डेफिनेशन्स पाहिल्या की कधी उद्रेक झाला म्हणजे कोणाला मृत ज्वालामुखी म्हणायचं, कोणाला निद्रिस्त म्हणायचं, आणि कोणाला ऍक्टिव्ह किंवा जागृत ज्वालामुखी म्हणायचं, तर यानुसार नजीकच्या काळामध्ये जर एखाद्या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला असेल तर त्याला जागृत किंवा ऍक्टिव्ह व्हॉल्कॅनो या नावाने ओळखलं जातं. मानवाच्या एकूण लिखित इतिहासामध्ये, नीट आहे का, आपण काय म्हणतोय, मानवाच्या एकूण लिखित इतिहासामध्ये जर एखाद्या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला असेल म्हणजे तुमच्याकडे त्याची लेखी नोंद असणारे इतिहासामध्ये, आणि त्यानंतरचा काही अनेक वर्ष याचा जर उद्रेक झालेला नसेल आणि आता तो शांत असेल तर त्याला आपण निद्रिस्त किंवा डॉर्मंट व्हॉल्कॅनो या नावाने ओळखतो. पण एखादा ज्वालामुखीचा तुमच्याकडे झालेला पूर्वीचा उद्रेक हा एकूण लिखित इतिहासामध्ये सापडत नाही, तर त्या पूर्वी म्हणजे आता जसं आपल्याला इथे सापडतोय हा ज्वालामुखी ज्याचा उद्रेक हा 12,000 वर्षांपूर्वी, म्हणजे त्याचे लिखित पुरावे नाहीयेत, मग कशावरून ओळखतो आपण की 12,000 वर्षांपूर्वी ह्याचा उद्रेक झाला होता, तर त्याचा जो आजूबाजूचे असणारे जे रॉक स्ट्रक्चर आहे, त्याची खडकांची प्रणाली आहे, याचा अभ्यास करून त्याचं, जसं आपण कार्बन डेटिंग ही संकल्पना तुम्हाला सगळ्यांना माहिती असते, तशी रेडिओ ऍक्टिव्ह डेटिंग, प्लुटॉनिक डेटिंग याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की याचा उद्रेक पूर्वी किती काळापूर्वी झालेला होता. तसा या आत्ताच्या आपल्या हायलीगुबी या व्होल्कॅनोचा, या ज्वालामुखीचा उद्रेक 12,000 वर्षांपूर्वी झाला होता असं पूर्वीचं सांगितलं जातंय. पण याचं लिखित कुठे नसल्यामुळे खरं म्हणजे हा व्होल्कॅनो मानला जायला पाहिजे होता एक्सटिंक्ट किंवा मृत व्होल्कॅनो. पण हा जो व्होल्कॅनो आपल्याला पाहायला मिळतोय अफार रिजन मधला, हा खाली जोडला गेलेला आहे ऍक्टिव्ह मॅग्मा चेंबरशी. आता ऍक्टिव्ह मॅग्मा चेंबर म्हणजे काय, तर ह्याच्या शेजारीच एक अनेक वेगवेगळे ज्वालामुखी याच्या शेजारी बसलेले आहेत. यातला इर्टा आले नावाचं ठिकाण आहे आफ्रिकेमधलंच, इथिओपियामधलंच ठिकाण आहे की जिथला ज्वालामुखी मध्ये 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 उफाळत होता आणि तो जागृत ज्वालामुखी म्हणून मानला जातोय. इर्टा आलेचं याच्या पूर्वीचं इरप्शन 1967 मधलं आहे, आणि इर्टा आलेचा ज्वालामुखीचा जो मॅग्मा चेंबर आहे तो खालनं जोडलेला आहे या आपल्या आत्ताच्या हायलीगुबी या व्होल्कॅनोशी. आणि म्हणून की जरी याचं आत्ताच्या म्हणजे ऐतिहासिक काळामध्ये याचं लिहिलेलं नसेल वर्णन की हा उफाळला गेला होता, तरी सुद्धा की हा उफाळला जाऊ शकतो नजीकच्या काळामध्ये कदाचित, यामुळे याला एक्सटिंक्ट किंवा मृतच्या ऐवजी डॉर्मंट किंवा निद्रिस्त ज्वालामुखी म्हणून पाहिलं गेलं होतं. आता आपला पुढचा मुद्दा येतो ह्यातला, तो म्हणजे की याला म्हटलं गेलंय की अफार रिजन मधला हा व्होल्कॅनो आहे तो शील्ड व्होल्कॅनो म्हणून पाहिला गेला. जेव्हा आपण कुठलाही व्होल्कॅनो हा शील्ड व्होल्कॅनो म्हणून पाहतो, किंवा असं म्हणूयात आपण की कुठलाही व्होल्कॅनो हे 2 प्रकारे आपण त्यांच्याकडे पाहतो. जो उफाळणारा मटेरियल म्हणूयात आपण म्हणजे लाव्हा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्वालामुखीमधनं जे बाहेर पडतं मटेरियल त्याला आपण लाव्हा या नावाने ओळखतो. सगळं वितळलेलं खडक त्यामध्ये असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बनचे वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्साईड्स, या सगळ्याचं मिक्सचर जे बाहेर पडत असतं त्याला आपण लाव्हा या नावाने ओळखत असतो. या लाव्हाचे उफाळताना 2 प्रकार पडतात किंवा लाव्हाचेच मुळात त्याच्या कंटेंटनुसार 2 प्रकार पडतात. एक त्यातला प्रकार असतो त्याला आपण म्हणतो ऍसिडिक लाव्हा, आणि दुसरा प्रकार त्याला आपण म्हणतो बेसिक लाव्हा. हा ऍसिडिक लाव्हा या नावाने ज्याला आपण ओळखत असतो, तर त्याच्यामध्ये सिलिका कंटेंट हे खूप जास्ती प्रमाणामध्ये असतं, आणि म्हणून हा थोडासा तुलनेने घट्ट प्रकारचा लाव्हा मानला जातो. आणि पलीकडचा ज्याला आपण म्हणतोय बेसिक लाव्हा, हा मात्र याच्यामध्ये सिलिकाचं कंटेंट तुलनेने थोडंसं कमी असतं, आणि हा थोडासा त्यामुळे ऍसिडिक लाव्हाच्या तुलनेमध्ये पातळ मानला जातो. आता जेव्हा आपण दोघांचं कंटेंट आणि त्याची असलेली विस्कॉसिटी आपण बघतोय किंवा किती घट्ट आहे किती पातळ आहे हे बघतोय, त्यानुसार आपल्याला लक्षात येईल की जेव्हा हा उफाळून बाहेर येतो त्यावेळेला थंड होताना जो ऑलरेडी घट्ट आहे तो लवकर थंड होतो, आणि जो थोडासा पातळ आहे तो लांबपर्यंत पसरत जातो. आणि म्हणून जे ऍसिडिक लाव्हा असतात यांच्यामध्ये नॉर्मली आपल्याला जर एखाद्या छिद्रामधनं जर हे ऍसिडिक लाव्हा बाहेर पडत असेल तर तो जवळच्याच भागामध्ये जातो, लांबपर्यंत पसरत नाही. आणि म्हणून जो तुम्हाला भूरूप तयार होताना दिसतात, लँडफॉर्म्स तयार होताना दिसतात, ते
कोनिकल किंवा कोन सारखे तयार होताना दिसत आहेत. आणि म्हणजे शंकूचा आकार तुम्हाला तयार होताना दिसतो डोंगरांवरती शंकूचा. याला आपण ऍसिड कोन या नावाने पण ओळखतो. ऍसिड कोन या नावाने ओळखतो याला, किंवा ऍसिड शंकू या नावाने ह्याला ओळखलं जातं. पण आपण आत्ताच पाहिलं की आत्ताचा व्होल्कॅनो जो आपण बघत होता हायलीगुबी, हा मात्र शिल्ड व्होल्कॅनो म्हणून ओळखला गेलेला आहे. आता शिल्ड व्होल्कॅनो म्हणजे ज्याच्यामधनं खरं तर बेसिक लावा बाहेर पडतो. आपण आधीच पाहिलं की बेसिक लावा हा असतो तुलनेने पातळ, आणि पातळ असल्यामुळे तो लवकर थंड होत नाही किंवा घट्ट होत नाही, आणि ज्या वेळेला हा इथनं बाहेर पडतो त्यावेळेला तो लांबपर्यंत पसरत जातो. दोघांच्या आकारामध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल की इकडे दिसतो तो कोनिकल आकार दिसतोय आणि पलीकडे मात्र हा तुम्हाला असा ढाल क्षेत्रासारखा आकार दिसतोय, लांबपर्यंत पसरलेला आकार दिसतोय, ढाल क्षेत्र पाहायला मिळते आपल्याला. आणि म्हणूनच त्याला इंग्लिशमध्ये दिलेलं नाव आहे शिल्ड व्होल्कॅनो, ढाल क्षेत्रासारखा दिसणारा ज्वालामुखी. आणि हायलीगुबी हा ढाल क्षेत्राचा व्होल्कॅनो होता. याचाच अर्थ की हा असलेला मूळ व्होल्कॅनो आहे तो बेसिक टाईप लावा किंवा बसाल्टिक शिल्ड सारखा आपल्याला हा पाहायला मिळतोय. आता पुढचा आपला खूप महत्वाचा मुद्दा ह्यातला आहे की अफार रिजन मध्ये घडलेला हा व्होल्कॅनिक इरप्शन, 12,000 वर्षांनंतर घडलेलं हे इरप्शन प्रचंड मोठ्या उद्रेकातनं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे बॉम्ब एक्सप्लोजन यामध्ये आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळालं. नॉर्मली ज्या वेळेला ऍसिडिक व्होल्कॅनो बाहेर पडतात किंवा ऍसिडिक व्होल्कॅनो मधून ज्वालामुखी लाव्हा बाहेर पडत असतो, त्यावेळेला इथनं वर जेव्हा सगळा लाव्हा वर येतो त्यावेळेला इथे जिथे ओपनिंग असतं, जिथे छिद्र असतं, त्या ठिकाणी तो आधीच घट्ट होण्याचा प्रकार जास्ती असतो. आणि त्यामुळे घट्ट एखादा, आपण म्हणूयात की एखाद्या बाहेर पडणाऱ्या छिद्राचं जर ओपनिंगच, त्याचं तोंडच जर घट्ट होऊन बंद झालेलं असेल तर खालनं येणारा लावा हा प्रचंड प्रेशर क्रिएट करतो, दाब क्रिएट करतो, आणि म्हणून खूप जोरात उद्रेक होतो. त्यामुळे नॉर्मली आपल्याला असं पाहायला मिळतं की जे ऍसिडिक प्रकारचे ज्वालामुखी आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड मोठे बॉम्ब एक्सप्लोजन्स होतात, मोठे मोठे आवाज करत हे व्होल्कॅनिक इरप्शन्स होताना आपल्याला दिसतात. पण जे बेसिक प्रकारचे ज्वालामुखी बाहेर पडत असतात किंवा त्यातनं जे लाव्हा बाहेर पडत असतो याच्यामध्ये मात्र आपल्याला बॉम्ब एक्सप्लोजन पाहायला मिळत नाहीत नॉर्मली. आता तरी सुद्धा आपला जो आत्ताचा हा व्होल्कॅनो आपण बघतोय की हायलीगुबी, याच्यामध्ये हा आहे बेसिक व्होल्कॅनो, आणि तरी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बॉम्ब एक्सप्लोजन सुरुवातीला आपल्याला झालेलं दिसलं. काय कारण असेल की याचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बॉम्ब एक्सप्लोजन झालं? मी जसं मगाशी म्हटलं तुम्हाला तसं की जेव्हा आपण ही जी मुख्य प्लेट पाहतोय, इथे नाव दाखवलं मी तुम्हाला, आफ्रिकेच्या ह्या अफार रिजन मध्ये जेव्हा घडताना आपण इथे बघतोय, हा दिसतोय तुम्हाला इथे अफार रिजन. खाली मी तुम्हाला आणखीन एका डायग्राम मध्ये पण इथे दाखवते की हा दिसतोय आपल्याला अफार रिजन. या रिजन मध्ये जेव्हा मुख्य प्लेट तुम्ही बघताय, तर अलीकडे जेव्हा आपण आफ्रिकेची पूर्ण प्लेट बघूयात, की आफ्रिकेचं पूर्ण भूपट्ट किंवा पूर्ण प्लेट आपल्याला पाहायला मिळते. आजच्या घडीला जरी आफ्रिकेची ही प्लेट ही 2 तुकड्यांमध्ये विभागायला सुरुवात झाली आहे, नीट आहे का, आपण म्हणतोय की सुरुवात झाली, अजून ही 2 तुकड्यांमध्ये विभागली गेलेली नाही. म्हणजेच आफ्रिकेची प्लेट आजच्या मितीला तरी आपल्याला दिसतीये की ती एकच प्लेट आहे. आणि आपल्याला जो हे आत्ताचा व्होल्कॅनो दिसतोय की जो इरप्ट झालेला आहे अफार रिजन मधला, तो व्होल्कॅनो हा खरं म्हणजे इंट्राप्लेट म्हणायला पाहिजे अशा प्रकारचा व्होल्कॅनो पाहायला मिळतोय. इंट्राप्लेट म्हणजे असलेल्या मुख्य भूपट्टाच्या मध्यभागी कुठेतरी हा पाहायला आपल्याला मिळतोय. मगाशी जे मी म्हटलं तुम्हाला की बेसिक लावा असेल तर तो थंडपणे शांतपणे उफाळतो, पण इथे तो इतक्या व्हायलेंटली इरप्ट झाला की अगदी 14 किलोमीटर पर्यंत वरती तुम्हाला याच्यातनं बाहेर पडलेली धूळ, ऍश कंटेंट हे सगळं वरपर्यंत फेकलं गेलं, धुळीचे ढग तयार झाले, इथपर्यंत हा उद्रेक खूप जास्त अग्रेसिव्ह किंवा आक्रमक होता. याचं महत्वाचं कारण आपल्याला इथं दिसतंय ते म्हणजे की या रिजन मध्ये असलेले, अफार रिजन मध्ये असलेला हे मॅन्टल प्ल्यूम ज्याला आपण म्हणूयात, म्हणजे जमिनीच्या खाली, आपल्या भूकवचाच्या खाली अगदी प्रावरणापर्यंत, म्हणजे 600-700 किलोमीटर पर्यंत खाली जर आपलं खडकांची सगळी प्रणाली ही वितळत असेल तर ती वितळलेले खडक वर येईपर्यंत प्रचंड मोठं प्रेशर क्रिएट करतात. नॉर्मली इतर व्होल्कॅनोज मध्ये, इतर ज्वालामुखींमध्ये हे तुम्हाला पाहायला मिळतं की इतक्या खोलीवर किंवा इतक्या डेप्थवरती हे व्होल्कॅनिक इरप्शन्स तयार होत नाहीत किंवा हा मॅग्मा तयार होत नाही. तो वरच्यावर असतो म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रेशर क्रिएट होत नाहीत. पण यामध्ये मात्र प्रेशर जास्ती क्रिएट झालं, कारण की खूप जास्ती अगदी प्रावरणामध्ये, मॅन्टलच्या पार्टमध्ये तुम्हाला हा
ज्वालामुखीचं मुख्य सोर्स किंवा मुख्य स्रोत तुम्हाला पाहायला मिळाला. याचा अर्थ ज्याला आपण मॅन्टल प्ल्यूम या नावाने ओळखतोय, हे तयार कुठे झाले? हे मोल्टन रॉक स्ट्रक्चर होते तुमचे प्रावरणामध्ये, आणि त्या प्रावरणामधनं अगदी खोल भागामधनं ते वर येण्याचा प्रयत्न करतायत, आणि अचानक त्यांना जर ही जागा मिळाली वर येण्यासाठी तर त्याचा उद्रेक हा प्रचंड मोठा होतो, आणि तसंच आपल्याला आत्ताचा हायलीगुबीचा उद्रेक पाहायला मिळाला. तुम्ही हे ऑब्झर्व करत असाल किंवा नंतरच्या येणाऱ्या बातम्यांमध्ये पण तुम्ही हे पाहिलं असेल की पहिला उद्रेक प्रचंड मोठा होता, पण आता जे त्याचं उफाळणं सुरू आहे हे आता मात्र हळूहळू आहे. आता तुम्हाला प्रचंड बॉम्ब एक्सप्लोजन याच्यामध्ये सापडत नाहीयेत. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की हा भाग जो आहे मुळातच तो प्रचंड जास्ती ऍक्टिव्ह व्होल्कॅनोचा आपल्याला पाहायला मिळतोय. का दिसतोय ऍक्टिव्ह व्होल्कॅनोचा? इंट्राप्लेट असून सुद्धा ऍक्टिव्ह व्होल्कॅनोचा पार्ट का आहे? याचं उत्तर हे आपल्या पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता आपल्याला इथे पाहताना 3 प्लेट दिसत आहेत, 3 भूपट्ट जगाच्या पाठीवरची आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं दाखवण्यासाठी मी आधी पुढच्या स्लाइडला जाते. इथे दिसेल तुम्हाला की जे खरं म्हणजे मुख्य भूपट्ट, जी प्लेट टेक्टॉनिक थेरी मांडली गेली किंवा भूपट्ट विवर्तनाची थेरी मांडली गेली, यातलं जे मुख्य भूपट्ट मानतो आपण ते इथे पाहिलेलं आपलं आफ्रिकेचंच भूपट्ट पाहायला मिळते. पण एकूण पृथ्वीच्या आत्ताच्या चाललेल्या जिओलॉजिकल इव्हेंट्समध्ये किंवा भूवैज्ञानिक ज्या घटना चाललेल्या आहेत, यातली अजून एक महत्वाची घटना मांडली जाते की जी ऑलरेडी सायंटिस्टनी मान्य केलेली आहे. ती म्हणजे की आफ्रिकेची ही मुख्य भूपट्ट हे आता 2 भूपट्टांमध्ये विभागलं जायला सुरुवात झालेली आहे. आणि हे 2 भूपट्ट कोण? तर त्यातला पहिला भूपट्ट आपण मानतो जो इथे दाखवते मी तुम्हाला, तो हा भूपट्ट की इकडचा, किंवा आता इथे पाहताना आपण यात बघूयात की तो हा मुख्य भूपट्ट इकडचा हा मानला जातो, आणि ह्याला नाव दिलेलं आहे ज्याला आपण म्हणतोय न्यूबियन प्लेट या नावाने याला इकडच्याला ओळखलं जातं. आणि अशी ही जे दुसरा भूपट्ट इकडचा आहे याला मात्र दुसऱ्या प्लेटला नाव आहे सोमालियन प्लेट. आफ्रिकेची मुख्य प्लेट जी होती ती 2 तुकड्यांमध्ये विभागली जाते. त्याचं ऑलरेडी ही प्रोसेस सुरू झालेली आहे, आणि ऍक्च्युली वी आर लिव्हिंग इन द इरा वेअर दिस मेजर जिओलॉजिकल इव्हेंट इज हॅपनिंग. मुख्य आफ्रिकेचं भूपट्ट, इकडची न्यूबियन प्लेट आणि इकडची सोमालियन प्लेट याच्यामध्ये तुटतीये, आणि हजारो लाखो वर्षांनंतर ही घटना पूर्ण जेव्हा होईल त्यावेळेला जगाच्या पाठीवर सोमालियन प्लेट ही संपूर्णपणे वेगळी प्लेट म्हणून पाहिली जाईल. अर्थात ती पाहायला आपण नसू. पण इथे जे आपल्याला दिसत आहेत हे 2 भूपट्ट आता दिसतील की हे भूपट्ट जातं इकडे, हे भूपट्ट जातं इकडे. सो हे म्हणजे कुठलं? जे आफ्रिकन आणि न्यूबियन प्लेटवालं भूपट्ट होतं ते, आणि हे खालचं ज्याला आपण म्हणतोय सोमालियन ते जाताना दिसतंय तुम्हाला पूर्वेकडे. आणि असं तिसरं भूपट्ट ह्याला जे लागून आहे किंवा तिसरी प्लेट जी आपण पाहतोय कॉन्टिनेंटल प्लेट आहे बेसिकली, ती आहे इथे दिसणारी आपली अरेबियन प्लेट. आता लक्षात घ्या की 3 प्लेट्स किंवा 3 भूपट्ट एकाच जागेवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरा वरती येऊन सुद्धा कदाचित तुमच्या लक्षात येईल परत. 3 प्लेट्स कुठल्या? की इथे असणारी ही एक प्लेट, इथे असणारी ही एक प्लेट. ही होती तुमची न्यूबियन प्लेट मी जी ऑलरेडी दाखवली होती. ही होती तुमची सोमालियन प्लेट दुसरी दाखवली होती की जी पूर्वेकडे जाताना दिसते. आणि ही तिसरी प्लेट आपल्याला पाहायला मिळते की जी इकडे ईशान्येकडे आपल्याला जाताना दिसते किंवा नॉर्थ ईस्ट साईडकडे जाताना दिसते. तिचं नाव आहे अरेबियन प्लेट किंवा अरेबियन नावाचं भूपट्ट. आता 3 प्लेट्स एकमेकांच्या जवळ बसलेल्या दिसत आहेत आपल्याला, आणि 3ही प्लेट एकमेकांपासून लांब जाताना दिसत आहेत. म्हणजेच ज्या वेळेला आपण 3 प्लेट एकमेकांपासून लांब जात आहेत प्लेट टेक्टॉनिक थेरीमध्ये, याला म्हणतात डायव्हर्जंट बाउंड्री, किंवा मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो अपसरण प्रकारचा सीमा भाग तयार होताना दिसतो, की जो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या आयदर व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी किंवा दुसरे भूकंप तयार करताना आपल्याला दिसतो. आता ह्या ज्या 3 प्लेट्स एकमेकांपासून लांब जाताना दिसत आहेत यातनं ह्याला नाव दिलेलं आहे अफार ट्रिपल जंक्शन. 3 प्लेट्स ज्या एकमेकांच्या जवळ बसल्या होत्या आणि 3ही प्लेट एकमेकांपासून लांब जात आहेत असं आपण पाहिलं, त्याला नावच की हा रिजन आहे अफार नावाचा रिजन. अफार डिप्रेशन ह्या नावाने पण हा ओळखला जातो. अफार नावाचा रिजन, अफार नावाचा प्रदेश, आणि त्याला म्हटलं जातंय ट्राय जंक्शन, कारण 3 प्लेट्सच्या बरोबर कॉर्नरवरती बसलेला हा आपल्याला दिसतोय. आता ज्या वेळेला हा एकमेकांपासून लांब जातोय, किंवा आपण म्हणूयात की सोमालियन प्लेट सुद्धा मुख्य आपल्या आफ्रिकेच्या म्हणजे न्यूबियन प्लेट पासून लांब जाताना आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे, त्यावेळेला त्या प्रकाराला म्हटलं गेलेलं आहे क्रस्टल थिनिंग. क्रस्टल थिनिंग म्हणजे भूकवच जे आपण वरती पाहतोय, जमिनीचा जो भाग आपण पाहतोय तो हळूहळू लांब सरकल्यामुळे थिन म्हणजे हळूहळू तो पातळ 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 होत चाललाय. याचा अर्थ काय झाला बघा, की ज्या वेळेला ही प्लेट इकडे सरकतीये, ही प्लेट इकडे सरकतीये, तर ही खालपर्यंत जो छिद्र पडतंय किंवा खालपर्यंत जे उतरलं जातंय त्या खाली असलेल्या पृथ्वीच्या भूगर्भामध्ये असलेला जो लाव्हा आहे तो सडनली अचानकपणे वर येण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये घडू शकतो. आता सगळीकडेच हे घडताना दिसतंय का? अगदी खालपर्यंत, कारण न्यूबियन प्लेट पासून सोमालियन प्लेट हे अगदी खालपर्यंत सरकताना दिसतीये, पण
मॅन्टल प्ल्यूम नावाचा हा प्रकार जो आपण पाहिला होता, म्हणजे अगदी छोटे छोटे पाईप्स आपण म्हणूयात, किंवा काही पाईप्स आतल्या ह्याच्यामध्ये तयार झालेले आहेत, की जे असे जे रॉक स्ट्रक्चर्स किंवा जे आपले खडक आतमध्ये वितळलेले आहेत त्यांना एका भागापर्यंत घेऊन येतात, आणि ज्या भागामध्ये त्यांना अशा प्रकारचं ओपनिंग किंवा असं छिद्र सापडेल तिथून ते बाहेर येण्याचा प्रयत्न करतायत. असा भाग आपल्याला इथिओपियाच्या ते अर्टाइले असू देत किंवा तो आपला आत्ताचा हायली गुबी असू देत, या भागांमध्ये जिथे हे सापडणार आहेत तिथनं ते बाहेर येण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि ज्वालामुखीचा उद्रेक मोठ्या प्रमाणावरती होणार आहे. ही क्रिस्टल थिनिंगची जी आपण कन्सेप्ट इथे पाहिली की पातळ पातळ होत चाललेला आहे एकूण भूकवचाचा भाग, आणि त्यातनं वरती मोठ्या प्रमाणामध्ये खालचा असलेला भाग वरती येताना दिसतोय. आणि मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री तयार होताना दिसतीये. न्यूबियन, सोमाली आणि अरेबियन प्लेट यांची एकमेकांपासून लांब जाताना दिसत आहेत. यातनं ही ऍक्टिव्हिटी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अग्रेसिव्ह किंवा आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते. जस्ट तुम्हाला लक्षात यावं म्हणून पुन्हा एकदा ही मी डायग्राम तुमच्या समोर ठेवली आहे. जर ही डायग्राम आपण आपल्या बोर्डाच्या पुस्तकात किंवा इतर पण आपल्या एनसीईआरटी मध्ये पाहिली तर कायम ही अशीच आपल्याला, ज्याच्यामध्ये की प्लेट बाउंड्री असल्यामुळे ही प्रचंड ऍक्टिव्हिटीचा किंवा धगधगता प्रदेश असलेला मानला जातो. आणि ह्याचं नाव मुख्य मानलं जातं ते म्हणजे ग्रेट आफ्रिकन रिफ्ट व्हॅली. इथे जी आपल्याला दिसतीये ही ग्रेट आफ्रिकन रिफ्ट व्हॅलीचा भाग म्हणून पाहायला मिळतो. जसं आपण आता पाहिलं की हा आहे मूळ शिल्ड व्हॉल्कॅनो. परत एकदा आठवण करून दिली, डॉर्मंट होता इतकी वर्ष, म्हणजे निद्रिस्त होता, सुप्त होता, पण 12,000 वर्षांनंतर पुन्हा एकदा याचा उद्रेक झालेला पाहायला मिळतोय. आणि हा उद्रेक होताना सुरुवातीला प्रचंड आक्रमक होता, म्हणून ह्याचा प्रकार आपण मानतोय, ज्याला म्हणतो आपण प्रचंड एक्सप्लोजिव्ह किंवा बॉम्ब एक्सप्लोजन सहित होणारा, त्याला आपण म्हटलंय सबप्लिनियन प्रकारचा एक्सप्लोजन तुम्हाला पाहायला झालेलं दिसतंय याच्यामध्ये. आता 23 नोव्हेंबरला हे झालं, त्यावेळेला पहिल्यांदा वरपर्यंत 14 किलोमीटर पर्यंत गेला असं आपण म्हटलो. पण काय याचा परिणाम झाला 14 किलोमीटर पर्यंत गेल्याच्या नंतर, तर आपल्याला दिसेल पहिल्यांदा 23 नोव्हेंबर टाइम फ्रेम बघतोय आपण याच्यात. 23 नोव्हेंबरला आपल्याला दिसलं की इरप्शन झालं हायली गुबीचं, की ज्या इरप्शन नंतर 10,000 किंवा 12,000 वर्षानंतर झालं. त्यानंतर 24 नोव्हेंबरला जे धुळीचे सगळे लोट उफाळले गेले, जे आपल्याला दिसतील पुढे, धुळीचे लोट उफाळले गेले याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. धुळीचे जे लोट इथे दिसतात तुम्हाला, तर ते 14 किलोमीटर पर्यंत वरती गेले. पण इमिजिएटली पुढे तुम्हाला दिसेल की 24 नोव्हेंबरला हे ऍश प्ल्यूम्स अरेबियन सी म्हणजे एकूण आपला अरबी समुद्र याला ओलांडून भारतापर्यंत पोहोचले आणि गुजरातमध्ये एंटर झाले. 24 नोव्हेंबरच्या अगदी 24 नोव्हेंबर आणि 25 नोव्हेंबर पर्यंत हे दिल्लीपर्यंत पोहोचले असं सांगितलं गेलं. 25 नोव्हेंबरला ह्याचा इम्पॅक्ट दिल्लीवरती आपल्याला पाहायला मिळाला, आणि तो इम्पॅक्ट होता की हे सगळेच्या सगळे नॉर्थ इंडिया म्हणजे उत्तर भारतावरती पोहोचलेले होते. आणि त्यामुळे हे घडतंय कुठे नीट लक्षात घ्या, हे घडतंय 14 किलोमीटर वरती. एकूण असलेली ही सगळी ऍश कंटेंट धुळीचे लोट 14 किलोमीटर वरती भारताच्या भूमीवर आणि 14 किलोमीटरवर म्हणजे सितांबरामध्ये येऊन पोहोचले. हे 14 किलोमीटर म्हणजे कोण, तर आपलं एकूण हवाई सेवा किंवा एकूण नागरी विमान सेवा यांची सगळी विमानं ज्या एरियामधनं वाहत असतात तो हा सगळा प्रदेश मानला जातो. आणि त्यामुळे याचा परिणाम क्लिअरली तुम्हाला दिसतो की दिल्लीमधनं उड्डाण घेतलेली ठरलेली अनेक विमानं रद्द करण्यात आली, किंवा आपल्याला दिसलं पुढच्या काळामध्ये की काही डायव्हर्ट सुद्धा केली गेली. आता हे घडलं कशामुळे की दिल्लीपर्यंत हे पोहोचलं. तिकडे आफ्रिकेमध्ये जे घडलं ते दिल्लीपर्यंत पोहोचलं. याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की ज्या 14 किलोमीटर हाईट बद्दल आपण बोलत होतो, त्या 14 किलोमीटर हाईटवर साधारणपणे 4 ठिकाणी एकूण प्लॅनेटवर किंवा एकूण पृथ्वीवरती आपल्याला 4 ठिकाणी 14 किलोमीटर उंचीवरती जेट वारे पाहायला मिळत आहेत किंवा जेट वारे वाहताना आपल्याला सापडतात. तुमच्यापैकी अनेकांना जेट वारे ऑलरेडी माहिती असणार आहेत, जस्ट मी इथे जाता जाता सांगणार आहे. एकूण जर ही पृथ्वी तुम्ही पाहिलीत तर पृथ्वीवरती हा आहे आपला पहिला 0 डिग्री, ज्याला आपण विषुववृत्त या नावाने ओळखतो. हा दुसरा, ज्याला आपण म्हणतो साधारण 30 ते 35 हा पट्टा आहे. 30 ते 35 उत्तर, हा 30 ते 35 दक्षिणवाला आपण बघितला. हा आहे 60 ते 65 वाला आणि वरती 90 वाला. एकूण जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसेल की 30 ते 35 उत्तरेत आणि दक्षिणेत दोन्हीकडे, आणि 60 ते 65 उत्तरेत आणि दक्षिणेत दोन्हीकडे, असे जगाच्या पाठीवर एकूण 4 तुम्हाला जेट वारे पाहायला मिळतात. हे जेट वारे जर पृथ्वी तुम्ही अशी संपूर्ण धरलीत तर जेट वारे 30-35 बद्दल बोलतोय आपण अक्षांशानुसार किंवा लॅटिट्यूडनुसार.
30-35 लॅटिट्यूडला साधारणपणे 13-14 किलोमीटर उंचीवरती तुम्हाला असे जोरात वाहणारे तुम्हाला सगळे जेट वारे पाहायला मिळतात. किती ठिकाणी जेट वाऱ्यांची अशी पाईपलाईन सारखे आपल्याला दिसत असतात आणि त्या पाईपलाईन नागमोडी प्रकारच्या दिसत असतात, जसं तुम्हाला इथे डायग्राम मध्ये किंवा मॅपमध्ये पण पाहायला मिळतंय. सो हे जेट वारे जे 30-35 उत्तरेमध्ये फिरतायत त्यांना सब ट्रॉपिकल जेट ह्या नावाने ओळखलं जातं. असेच सेम दक्षिणेत पण पाहायला मिळत आहेत, पण आपल्यासाठी आता इथे महत्वाचे जे उत्तरेमध्ये असणारे जेट वारे 30-35 अक्षांशावरती असणारे. आता घडलेली घटना ही कुठे घडली तर तुम्ही पुन्हा एकदा जर मॅप पाहिलात आपला तर लक्षात येईल की ही घटना जी घडलेली आहे ही अफार रिजन जो बघितला आपण साधारणपणे हा जेट वाऱ्यांचा प्रदेश आहे. म्हणजे काय 30-35 डिग्रीचा हा रिजन आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक्झॅक्टली त्याच्या जिथे घडलं भूपृष्ठावरती तिथून ते पोहोचले 14 किलोमीटर पर्यंत आणि या 14 किलोमीटर हाईट वरती ह्या रिजन मध्ये आहेत जेट वारे की ह्या जेट वाऱ्यांमध्ये जाऊन हे सगळे धुळीचे लोट अडकले. हे जेट वाऱ्यांनी ते जशाचे तसे पुन्हा भारतापर्यंत पोहोचवले. हे आपल्याला इथे दिसतंय, भारतापर्यंत पोहोचवले, कारण ह्या जेट वाऱ्यांचे सगळा प्रकार पुढे भारतापर्यंत येतो. मग दिसेल की हे सब ट्रॉपिकल जेट आपण ऑलरेडी जे पाहिले होते हा नॅरो बँड होता. मी ऑलरेडी सांगितलं की पाईप सारखे तुम्हाला दिसत होते हे आणि अगदी जोरात वाहणारे, जोरात म्हणजे किती, साधारणपणे 150 किलोमीटर ताशी एवढ्या वेगाने वाहणारे हे वारे असतात आणि हे वारे हे धुळीचे लोट घेऊन कुठपर्यंत तर अगदी भारतापर्यंत. म्हणजे साधारणपणे 4000 किलोमीटरचा हे डिस्टन्स किंवा हे अंतर साधारणपणे 24 तासामध्ये ह्या धुळीच्या लोटांनी किंवा ह्या ज्वालामुखीमधनं बाहेर पडलेल्या एकूण ॲश कंटेंट किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गॅसेस कंटेंटनी ओलांडलं आणि भारतापर्यंत आले. जेव्हा आपण बोलतोय ऑलरेडी हे धुळीचे लोट आता भारताला सुद्धा ओलांडून पुढे तिबेट आणि रशियाकडे सरकलेले आपल्याला दिसत आहेत. सो आता ह्याचा परिणाम काय झाला आपण ऑलरेडी बोललो की ह्याचा हा जो विंड कॉरिडॉर आपण म्हणतोय, कुठल्या विंड कॉरिडॉर बद्दल बोलतोय आपण, जेट वाऱ्यांच्या विंड कॉरिडॉर बद्दल बोलतोय. हा विंड कॉरिडॉर किंवा जेट वारे हाच मानला जातो की सिव्हिल एव्हिएशनसाठी महत्वाचा रस्ता. आपल्या लक्षात येण्यासाठी मी पुढे दाखवतेय की ज्या भागामधनं हे धुळीचे लोट जाताना दिसले ते कसे जाताना दिसले इथे दिसत आहेत तुम्हाला की आफ्रिकेच्या अफार रिजन मध्ये हे लोट उठले आणि हे साधारणपणे 14 किलोमीटर पर्यंत वरती गेले आणि ते इथून पुढे क्रॉस करून अरेबियन पेनिन्शुला क्रॉस करून आपला अरबी समुद्र क्रॉस करून पुढे भारतापर्यंत आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचा परिणाम का झाला सिव्हिल एव्हिएशनवर आता ह्या मॅपमध्ये आपल्याला जास्ती लक्षात येईल. तो सिव्हिल एव्हिएशनमध्ये झाला परिणाम, कारण तिकडे भारतामधनं ज्या काही नागरी हवाई सेवा ज्या काही ऑपरेट करतात किंवा ज्या विमानं त्या भागामधनं जाणारे असतात तर त्यांचा रस्ता हा साधारणपणे 14 किलोमीटर उंचीवरचाच मानला जातो आणि तो साधारणपणे आपल्याला आता इथून जाणाऱ्या सगळ्या दिसतात. सो हे धुळीचे लोट जसे इकडे गेले की ह्यांच्या मार्गामध्ये आलेले दिसतात. मग आता काय परिणाम होतो रे, ठीक आहे ना, धुळीचे लोट आले तर याचा परिणाम होतो सगळ्यात पहिला की हे जे ॲश कंटेंट किंवा धूळ आहे ही विमानांच्या असणाऱ्या पंखांमध्ये किंवा इंजिनमध्ये जाऊन अडकते आणि त्यातनं इंजिन्समध्ये बिघाड होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होते. अनेक वेळेला हे धुळीचे लोट जेव्हा काचांवरती विमानांच्या अडकतात त्यावेळेला ते मेल्टडाऊन होताना दिसतात, कारण वरच्या भागामध्ये प्रचंड वेगळ्या प्रकारचं प्रेशर आणि टेम्परेचर तुम्हाला पाहायला मिळतं. 14 किलोमीटर म्हणजे आपण स्थितांबराबद्दल बोलतोय, आपण तपांबराबद्दल बोलत नाही आहोत आणि त्यामुळे त्या काचांमधनं दिसतं सुद्धा पायलटला अनेक वेळेला अवघड ठरू शकतं. थोडक्यात ही एकूण नागरी विमान सेवेसाठी असणारी आपत्कालीन परिस्थिती अचानकपणे तयार होण्याची शक्यता यामुळे निर्माण होत असते आणि म्हणून जेव्हा इकडे भारतामध्ये हे सगळे धुळीचे लोट येत आहेत हे लक्षात आलं त्यावेळेला भारतामधनं निघणाऱ्या दिल्ली आणि त्याच्या सहित वेगवेगळ्या ठिकाणच्या विमान सेवा either रद्द करण्यात आल्या आपण आधी म्हटलो तसं किंवा त्या डायव्हर्ट करण्यात आल्या होत्या. आता हे जसं आपल्याला आधी दाखवलं मी तुम्हाला की कुठल्या भागामधनं गेलं तर सॅटेलाइटनी घेतलेली ही इमेज आपल्याला दाखवते की हा जो रेड कलर आणि प्रचंड अग्रेसिव्ह पुढे सरकताना जे धुळीचे लोट दिसत आहेत तर याच्यामध्ये ती फक्त धूळ आहे असं नाहीये, तर कार्बन डायऑक्साईड आणि स्पेसिफिकली सल्फर डायऑक्साईड, कार्बनपेक्षा पण जास्त याच्यातलं प्रमाण सल्फर डायऑक्साईडचं आहे. तर सल्फर डायऑक्साईडचे प्लुम्स किंवा सल्फर डायऑक्साईडचे ही ढग तिथून पुढे दिल्ली आणि दिल्लीपासून पुढे गेलेले आपल्याला दिसले. आता खरं म्हणजे याच्यामध्ये एक परिणाम मांडला गेला होता की होऊ शकतो का, आणि तो अलर्ट दिल्लीसाठी पण दिला गेला होता. कुठला अलर्ट, तर खूप मोठ्या प्रमाणावरती हे जे सल्फर डायऑक्साईडचे ढग हे अफार रिजन मधनं निघालेले दिल्लीपर्यंत पोहोचले. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की दिल्लीची आत्ताची परिस्थिती प्रदूषणाच्या बाबतीमध्ये प्रचंड खराब आहे आणि जर हे नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईडचे सगळे ढग हे खाली उतरले असते दिल्लीच्या भागामध्ये तर दिल्लीच्या एकूण आता असलेल्या हवेच्या परिस्थितीमध्ये प्रचंड बिघाड झाला असता. पण तसं आत्ता तरी आपल्याला झालेलं पाहायला मिळत नाही. त्याचं एक खूप महत्वाचं कारण आहे की आत्ता दिल्लीमध्ये किंवा एकूणच आपल्या भारतामध्ये आता हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये एकूण हवामान स्थिती ही
तापमान विपरीततेची किंवा टेम्परेचर इन्व्हर्जनची असते. दिल्लीतली आत्ताची हवा ही खूप थंड आहे आणि त्यामुळे ती खाली बसलेली आहे. आणि आपण जे बघत होतो ते 14 किलोमीटर उंचीवरचं बघत होतो, त्यामुळे 14 किलोमीटर उंचीवरती आलेले हे ढग खालच्या हवेमध्ये तेवढेसे मिक्स झाले नाहीत, कारण दिल्लीवरची हवा ही उंचावर जातच नव्हती, ही खालच्याच प्रदेशामध्ये सध्या अडकलेली आहे. आणि ती कशामुळे? तापमान विपरीततेच्या किंवा टेम्परेचर इन्व्हर्जनच्या केसमुळे खाली अडकलेली आहे. त्यामुळे इतका मोठा परिणाम आपल्याला दिल्लीच्या एकूण वातावरणावरती याचा होताना दिसला नाही. याचा परिणाम वातावरणावरती जरी झाला नसला तरी याचा परिणाम एकूण म्हणूयात आपण की इकॉनॉमिक किंवा आर्थिक क्षेत्रावरती झालेला आपल्याला दिसला. कसं? आपण आत्ताच पाहिलं की विमान सेवा मोठ्या प्रमाणावरती अफेक्ट झाला या सगळ्या ह्याच्यातनं. आणि म्हणून आपल्याला लक्षात येईल की एखादी जी आफ्रिकेच्या भूवैज्ञानिक परिस्थितीमध्ये घडलेली घटना ती भारताच्या एकूण वातावरणीय घटनेमध्ये रूपांतरित होऊ शकते आणि त्याचा परिणाम नुसता वातावरणापुरता न राहता तो जगाच्या आर्थिक परिस्थितीवरती सुद्धा बदल घडवणारा असू शकतो. ही प्रचंड मोठी घटना आपण त्यामुळे मानायला पाहिजे. A geological event which is happening in the far region of the Africa basically can turn into the meteorological event in India and that can result into the economic or the economic ripples in the global anthroposphere as well. म्हणजे लक्षात येईल आपल्याला की सगळंच एकमेकांशी कनेक्टेड दिसतंय. जमिनीवर घडलं म्हणून त्याचा वातावरणावर परिणाम झालाच आणि वातावरणात घडलं म्हणून त्याचा थेट माणसाच्या एकूण आर्थिक परिस्थितीवरती सुद्धा परिणाम होताना आपल्याला दिसतोय. म्हणून आपल्यासाठी ही महत्वाची आहे. आता पुढचा प्रश्न येतो खूप महत्वाचा यातला, तो म्हणजे की एकूणच हे सगळे नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेले सगळे जे ज्वालामुखीचे उद्रेक आपण पाहिले, आज जेव्हा आपण बोलतोय या मितीला सुद्धा या क्षणाला सुद्धा एकूण 19 ज्वालामुखी उफाळताना आपल्याला दिसत आहेत. खरं म्हणजे 2025 एकूण वर्षामध्ये ऍक्टिव्ह वोल्कॅनो जागृत असे तर असंख्य आहेत जागृत ज्वालामुखी, पण आजच्या घडीला सुद्धा उफाळतायत असे 19 ज्वालामुखी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अनेक लोक आता यावरती चर्चा करतायत की 2025च्या निमित्ताने एकूण जिओलॉजिकल ऍक्टिव्हिटीज किंवा भूवैज्ञानिक भूगर्भामध्ये चाललेल्या ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत का? त्याचा आपल्याला काळजी करण्याची गरज आहे का? इज इट अ कन्सर्न फॉर दी फ्युचर? जे भूगर्भामध्ये आता चाललंय ह्याच्यावरती संशोधन आणि विचार करण्याची गरज आहे का? याच्यावरती दोन प्रकारचे तुम्हाला आता ओपिनियन्स किंवा दोन प्रकारची मतमतांतर पाहायला मिळतात. पहिलं की काही अशा गाजलेल्या इन्स्टिट्यूट्स आहेत की ज्यांचं असं म्हणणं आहे, त्याच्यातलं एक एक्झाम्पल म्हणजे स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट, जी एकूणच व्होल्कॅनिझमवरती रिसर्च करणारी मोठी इन्स्टिट्यूट मानली जाते. तिचं असं म्हणणं आहे, एकूण जिओलॉजिकल हिस्ट्री जर आपण बघितली तर सगळेच्या सगळे ज्वालामुखीचे उद्रेक आतापर्यंत तेवढे रेकॉर्डेड असतील आपल्याकडे अशातला भाग नाही. आणि आपण उलटा जर विचार केला तर जेव्हापासून हे सगळं साधारणपणे 18व्या शतकापासून ह्याचं रेकॉर्डिंग सुरू केलं गेलं किंवा ह्याचा रेकॉर्ड ठेवायला सुरू केलं गेलं, तर याच्यामध्ये कायम तुम्हाला रेकॉर्ड जसा जसा काळ पुढे सरकला तसं ते वाढलेलंच दिसलं. त्याचं एक कारण असू शकतं की मुळात तुमचं लक्ष जास्ती गेलं ह्या व्होल्कॅनोच्या इरप्शन्सकडे आणि त्याचा डेटा मेंटेन केला म्हणून तुम्हाला वाटतंय की वाढले म्हणून. पण याचं त्यांनी सायमल्टेनियसली दिलेलं दुसरं उत्तर होतं ते म्हणजे की वर्ल्ड वॉर 1 आणि वर्ल्ड वॉर 2 जागतिक महायुद्ध जेव्हा पहिलं झालं आणि जागतिक महायुद्ध जेव्हा दुसरं झालं त्यावेळेला एकूण ज्वालामुखीचे जे उद्रेक झाले त्याचं रेकॉर्ड्स म्हणूयात आपण, डेटा मेंटेन, याच्यामध्ये ड्रास्टिक खाली गेलेले दिसत आहेत. म्हणजे एकंदरीत वाढत गेले जेव्हापासून रेकॉर्ड ठेवत होतो तेव्हापासून, आणि वर्ल्ड वॉर 1च्या वेळेला ड्रास्टिक डाऊन आहे, पुन्हा वाढत गेले आणि वर्ल्ड वॉर 2च्या वेळेला ड्रास्टिक डाऊन आहे आणि त्यापासून नंतर पुढे वाढतच गेलेले आपल्याला दिसत आहेत. याचा अर्थ कदाचित ते होते तेवढेच आहेत, पण आपल्या डेटा मेंटेन जे आपण करतोय त्याच्यामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम असू शकतो असं एका इन्स्टिट्यूटचं म्हणणं आहे. पण यापेक्षा आणखीन काही मतं काही जॉग्राफर्स किंवा काही सायंटिस्ट यांचं, वैज्ञानिकांचं काहींचं म्हणणं आहे. ते म्हणणं काय आहे तर जेव्हा लाखो हजारो वर्षांपूर्वी ही प्लेट टेक्टॉनिक थेरी मांडली गेली किंवा कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी मांडली गेली, भूखंड वहनाचा सिद्धांत आणि पुढचा भूपट्ट विवर्तनेचा सिद्धांत ज्यानुसार हे सांगितलं गेलं होतं की एक मुख्य प्लेट होती पॅन्जिया नावाची आणि या पॅन्जियाचे पुढे तुकडे तुकडे होत गेले. या पॅन्जियाचे पहिले 2 जे तुकडे झाले होते आपले, त्याचं पहिलीचं नाव होतं आपलं जिला म्हणतो आपण लॉरेशिया आणि दुसरीचं नाव होतं तिला आपण म्हणतो गोंडवना. गोंडवनाचा मुख्य एक पार्ट म्हणजेच आपली भारतभूमी आपण मानतो. पुढे याचे सुद्धा तुकडे तुकडे होत गेले आणि एकमेकांपासून हे लांब 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 जात गेले.
पण ह्या प्लेट जशा जशा फिरतायत, पृथ्वी ही गोल आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्या पुढे एकमेकांपासून लांब जाताना तर आधी दिसल्या, पण पुढे जाऊन पुढे एकमेकांना धडकल्या. आणि आज ज्या आपण जिओलॉजिकल हिस्ट्रीमध्ये जगतोय, ज्या आपण टाइम फ्रेम मध्ये जगतोय, तिथं आपल्याला दिसतंय की अशा अनेक प्लेट एकमेकांना धडकलेल्या आहेत की ज्या खरं म्हणजे धडकल्यानंतर आता डेडलॉक क्रिएट झालेला आहे. त्याचं पहिलं उदाहरण जे आपण पाहतोय ते इथे दिसतंय तुम्हाला. त्यातलं पहिलं उदाहरण जे आपल्या भारताचं उदाहरण ते म्हणजे भारताची प्लेट ही तुम्हाला दिसतीये. ही भारतीय प्लेट किंवा भारतीय भूपट्ट हे उत्तरेकडे जाण्याचा प्रयत्न करतं आणि हे इकडे येण्याचा प्रयत्न करतं, जे युरेशियन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे दोन धडकले म्हणून हिमालयाची निर्मिती सुद्धा आपल्याला ह्या भागामध्ये झालेली दिसतीये. पण आता भारताच्या प्लेटला उत्तरेकडे जायचंय आणि युरेशियन प्लेटला दक्षिणेकडे यायचंय, पण ह्यांच्यामध्ये आता हा हजारो वर्षांपासूनचा डेडलॉक क्रिएट झालेला आहे. आफ्टर द क्रिएशन ऑफ दी हिमालयाज किंवा हिमालयाची निर्मिती झाली तेव्हापासूनच हे दिसतंय. पण हे थांबलेलं नाहीये, ह्यांचं हलणं थांबलेलं नाहीये, हे लक्षात घ्या. त्यामुळे दिसेल आपल्याला की ऍक्टिव्हिटी किंवा दोन प्लेट तर सरकण्याचा प्रयत्न करतायत पण त्या पुढे जाऊ शकत नाहीयेत, म्हणून डेडलॉक क्रिएट झालाय. याचा परिणाम असा होतोय की पृथ्वीच्या भूगर्भामध्ये होणारी ऍक्टिव्हिटी तर सुरू आहे, पण त्या ऍक्टिव्हिटीनी बाहेर कसं यायचं किंवा त्या ऊर्जा जी आतमध्ये निर्माण होतीये ती बाहेर कसं यायचं. जशी इथे डेडलॉक पाहिला तसा दुसरा डेडलॉक पण मी इथे दाखवते तुम्हाला. पण त्यापूर्वी पाहूयात की दोन स्वरूपामध्ये हे बाहेर पडणार आहे. पहिलं की एनर्जी किंवा ऊर्जा जी निर्माण झाली आहे ही बाहेर पडू शकते ती भूकंप लहरींच्या माध्यमातून, आणि दुसरं जी बाहेर पडू शकते ती ज्वालामुखीच्या माध्यमातून. सो भूगर्भामध्ये चाललेली ही मोठी ऍक्टिव्हिटी, ही ऊर्जा निर्माण करण्याची ऍक्टिव्हिटी कशा प्रकारे बाहेर पडेल, हे प्रेशर कशा प्रकारे, दाब कशा प्रकारे बाहेर पडेल, तर ह्या दोन प्रकारे बाहेर पडू शकतो. आता एकंदरीत सगळे सायंटिस्ट म्हणतायत किंवा वेगवेगळ्या प्रकारे ही मतं मांडली जात आहेत की जगाच्या पातळीवरची एकूणच सिस्मिक ऍक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे भूकंपांची ऍक्टिव्हिटी तुलनेने कमी झालेली दिसतीये मागच्या काही काळामध्ये. भूगर्भातली ऍक्टिव्हिटी तर थांबलेली आहे, भूगर्भातली तर ऍक्टिव्हिटी थांबलेली नाही, ती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. आणि एकीकडे तुम्हाला भूकंप लहरी मात्र तुलनेने कमी झालेल्या दिसत आहेत. याचा अर्थ की भूकंप लहरींच्या माध्यमातून ती बाहेर पडत नाहीये, पण सडनली आता ती ज्वालामुखींच्या माध्यमातून मात्र मोठ्या प्रमाणात बाहेर पडू शकते. आणि त्याचाच एक प्रकार किंवा त्याचंच एक रूपांतर आपण म्हणू शकतो ते म्हणजे आत्ताचा हायली गुबिम इथून बाहेर पडलेला, आक्रमक पद्धतीने बाहेर पडलेला व्होल्कॅनो हे असू शकतं. अशी दुसरी सँडविच प्लेट इथे जस्ट तुमच्या समोर जी ठेवली आहे ती म्हणजे कुठली, ही अॅनाटोलियन म्हणजे टर्की, आपण ज्याला आता टर्की या नावाने ओळखतो तो. ही टर्कीची प्लेट इकडे सरकण्याचा प्रयत्न, वरची युरेशियन प्लेट होती हीच तुमची, ती इकडे सरकण्याचा प्रयत्न करते अरेबियन वर, आणि इथे ही अॅनाटोलियन मेडिटेरियन म्हणजे भूमध्य सागराची प्लेट आहे ती वर सरकण्याचा प्रयत्न करते. थोडक्यात आपल्याला दिसेल की ही अॅनाटोलियन प्लेट मध्ये सँडविच झालेली आहे, जशी मी मगाशी तुम्हाला युरेशियन आणि भारताची प्लेट सांगितली होती. म्हणजे जगाच्या पाठीवर अशा अनेक ठिकाणी तुम्हाला दिसतंय की प्लेट्स मध्ये डेडलॉक्स क्रिएट झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये भूगर्भांमध्ये ऍक्टिव्हिटी सुरू आहेत. एकीकडे ते झालं आणि अशीच दुसरी ऍक्टिव्हिटी जी आपण ऑलरेडी पाहिली होती ती म्हणजे कुठली होती, अफार रिजन मधली ऍक्टिव्हिटी पाहिली होती की जिच्यामध्ये प्लेट्स बाहेर एकमेकांपासून जाण्याचा प्रयत्न करतात. कदाचित यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आता ज्वालामुखींचा उद्रेक आणि तो आक्रमक पद्धतीने झालेला वाढलेला आपल्याला दिसू शकतोय. आपण सगळ्यांना माहिती आहे की जगाच्या पाठीवर पॅसिफिक रिंग ऑफ फायर किंवा अग्निकंकणाचा प्रदेश नावाने जो ओळखला जातो तो इथे दिसेल आपल्याला. हा एकूण पॅसिफिक समुद्राला एन सर्कल किंवा पॅसिफिक समुद्राच्या किनाऱ्यांवरनं जाणारा आणि एकूण भूपट्टांचे किनारे असणारा, सीमावर्ती भाग असणारा हा प्रदेश आपल्याला दिसतो की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला ज्वालामुखी आणि भूकंप लहरींचं प्रमाण पाहायला मिळतं. आत्ताचा आपला आफ्रिकेचा होता तो दुसरा प्रदेश होता, पण याच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेला 19 तारखेला झालेला माउंट सिमेरू नावाचा जो आपण व्होल्कॅनो पाहिला इंडोनेशिया मधला, तो मात्र बरोबर ह्याच भागावरती तुम्हाला बसलेला दिसतोय, पॅसिफिक रिंग ऑफ फायर वरती बसलेला दिसतोय. सो इथे दिसेल की जावाच्या भूमीवरती किंवा इंडोनेशियाच्या भूमीवरती असलेला हा प्रदेश हा सगळ्याच्या सगळा अग्निकंकणाच्या प्रदेशावरती पाहायला मिळतोय. आपण हा जो आत्ताचा सगळा एकूण हायलीगुबीचं एक्सप्लोजन, हायलीगुबीमधनं बाहेर पडलेलं ज्वालामुखी आणि त्याचे होणारे एकूण परिणाम आपण पाहिले. या निमित्ताने बेसिक्स किंवा एकूण कन्सेप्ट वरती तुम्हाला प्रिलिम्स वरती प्रश्न पडतात. युपीएससी आणि एमपीएससी दोघांमध्ये प्रश्न पडतात. वेगवेगळे प्रश्न मी इथे तुम्हाला आधी येऊन गेलेले सुद्धा समोर ठेवतीये, ते मी डिटेल आता घेणार नाहीये, ते जस्ट तुम्हाला कुठले कुठले प्रश्न होते हे दाखवतीये. पण याहीपेक्षा महत्वाचा आत्ता येणारी एक एमपीएससीची मुख्य परीक्षा जी मार्च महिन्यामध्ये सुरू होतीये, 2025 एमपीएससी मुख्य परीक्षा आणि पुढच्या वर्षीची आपली युपीएससीची मुख्य परीक्षा, या दोघांसाठी पण हा आपला आत्ताचा जिओलॉजिकल इव्हेंट हा प्रचंड महत्वाचा ठरतोय.
कारण याचा परिणाम हा फक्त प्रादेशिक किंवा रिजनल न राहता आता ग्लोबल झालेला आहे, म्हणून याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतात. अगदी मी दिलेले वेगवेगळ्या प्रकारचे इथे प्रश्न दिसत आहेत तुम्हाला की युपीएससीला या प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतील, एमपीएससीच्या मुख्य परीक्षांमध्ये हे या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतील. तुम्ही व्हिडिओ 2 मिनिटांसाठी पॉज करून सुद्धा हे प्रश्न बघू शकणार आहात आणि हे प्रश्न लिहिण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करा. काही तुम्हाला वाटलं तर आमच्याशी कनेक्ट डिरेक्टली तुम्ही होऊ शकता.